मी आज बनवत आहे उपवासाची भगर। त्यासाठी टमाटे, आलू, हिरवी मिरची, तिखट सगळं घेतलेलं आहे। मी सगळं कट करून घेतलेलं आहे। मी चमचाभर तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरा टाकते। जिरा फ्राय झालेला आहे। आता त्यात टाकत आहे मी हिरवी मिरची, आलू, हे तेलामध्ये मस्त फ्राय होऊ देते। आता त्याच्यामध्ये मी टमाटे चिरून ठेवलेले हे टाकत आहे। त्याच्यामध्ये तिखट टाकते, आता त्याच्यामध्ये मी भगर टाकते। मस्त बनलेला आहे। भगर टाकलं आणि पाणी टाकलं, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते आणि चवीनुसार शेंदी नमक वापरायचं। 15-20 मिनिट मस्त शिजू देते मी। आता भगर शिजून तयार झालेली आहे, मस्त बढिया। भगर रेडी आहे, गरम गरम मस्त। आता मी टेस्ट करून पाहते कशी बनली ते। एकदम मस्त बढिया छान। अशी तुम्ही पण बनवून पहा। माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक करा। थँक्यू, धन्यवाद।